नमस्कार. मी रंजना बोंडे, लेखिका संध्या गावंडे यांच्या अनुमतीने मी त्यांच्या कथेचं अभिवाचन करणार आहे. कथेचं नाव आहे प्राजक्त. अलगद तिच्या आडोशाला जाऊन त्याने त्याच्या प्राजक्ताने भरलेली ओंजळ तिच्या ओटी रिकामी केली. तशीच त्या फुलांच्या सुवासाने ती भारावून गेली आणि तो आलाय ह्याची तिला खात्री पटली. फुलांचा मोहून टाकणारा सुगंध आणि त्याचा प्रेमळ स्पर्श या दोघांचा सहवास तिला नेहमीच हवाहवासा वाटायचा. तोही पुरती जाणून होता की प्राजक्त म्हणजे तिचा वीक पॉइंट. म्हणून तिला खुश ठेवण्यासाठी तो पहाटे उठून न चुकता रोज तिच्यासाठी फुले वेचायचा आणि लागलीच तिच्या ओंजळीत रीती करायचा. त्या बदल्यात त्याला मिळणारी तिची प्रेमळ नजर, प्रेमळ स्पर्श आणि बरंच काही हवंहवंसं वाटायचं. रोज ऑफिसला जाण्यापूर्वीचा हा त्याचा नित्यक्रम. ती त्याच्या शेजारी राहायची. मात्र प्राजक्त त्याच्या अंगणात फुललेला. ओढ आणि आवड तिला होती, म्हणून नित्यनियमाने तो तिच्यासाठी फुले वेचायचा. एकदा ती त्या फुलांकडे बघत त्याला म्हणालीही, किती अजब आहेत ना ही फुलं. पहाटे सुगंधाने बहरतात आणि सगळ्यांना मोहून आनंद देऊन उन्हीवर आल्यावर मलून होऊन लगेच नाहीसेही होतात. मोजकंच आयुष्य लाभलेली मात्र मिळालेल्या काही क्षणात सगळ्यांना आपलंसं करून गडद आठवणी मागे ठेवून जातात, नाही का? ती असं बोलायला लागली की तो तिच्याकडे एकसारखा बघायचा आणि तिची मोहक मुद्रा टिपायचा. दोघांचेही प्रेम दिवसागणिक वाढत होतं. ह्याची कुणकुण दोघांच्याही घरच्यांना आधीच लागली होती. सुरुवातीला तिच्या घरच्यांनी थोडे आडेवेडे घेतले की याहीपेक्षा चांगलं श्रीमंताचं देखणं स्थळ मिळू शकतं म्हणून. परंतु त्याच्या स्वभावानं सर्वांच्या मनात घर केलेलं होतं. शिवाय अडीअडचणीला हाच तर धावून यायचा मदतीला. तेव्हा जावयाच्या रूपाने मुलगाच मिळत असेल तर हेही नसे थोडके. म्हणून तो सर्वांच्याच पसंतीस उतरला होता. त्याच्याही घरच्यांकडून तिच्या संदर्भात कधी ना नव्हतीच. तिचं लागवी बोलणं, सालस स्वभाव व सोज्वळ देखणं त्यांच्या घरच्यांच्या मनात आधीच घर करून गेलेलं. तेव्हा आपल्या मुलाची पसंती ही 100% योग्य आहे ह्याची पावती त्यांनी देऊनही टाकली. दोघांबरोबर दोन्ही घराचा मेळ होणार म्हणून दोघेही आनंदात होते. त्यांचं प्रेम आणखीनच बहरलं आणि त्यांच्या प्रेमाची साक्ष म्हणजे तो प्राजक्त. हो, तोच. साखरपुड्यानंतर दोन्ही घरांची जवळीक एकदम वाढली. आता 2 महिन्यांनी लग्न म्हटल्यावर एकच लगबग सुरू झाली. नेमकं कोण कुणाकडलं हे कळायला सोय नव्हती. ती कधी त्याच्या आईला मदत करायला त्याच्या घरी, तर हा कधी तिच्या वडिलांनी सांगितलेलं काम करण्यास धडपडायचा. हिच्या घरच्यांनाही वाटायचं आपण किती नशीबवान, असा जावई मिळतोय ते. त्याने त्याच्या वागणुकीने सर्वांना मोहून टाकलं होतं, अगदी त्या केशरी छटा असलेल्या श्वेत फुलांसारखं. तिनेही लग्नानंतर त्याच्या सवे संपूर्ण दिवस कसा घालवावा ह्याचा आलेख आखून ठेवलेला होता आणि तो आखताना तिला मध्येच हलकं हसूही यायचं. ह्या स्वप्नरंजनाचे फुलपाखरू तिच्या आयुष्यात रंग भरत होते. एकामागून एक भराभरा दिवस येत होते आणि जात होते. आनंदाचे क्षण हे असेच असतात, स्वप्नवत. पापणी लावली न लावली तोच नाहीसे होतात. एक दिवस काही कामानिमित्त त्याला अचानक बाहेर जावं लागलं. तिच्या वडिलांशी चर्चा करून तो जाण्यास निघाला. निघताना दोघांचीही नजरानजर झाली आणि ती लाजली. तसाच त्याने इशारा करत आपला प्रेमाचा स्पर्श नजरेनेच केला व थोडा जुजबी बोलून तिथून निघाला. सतत डोक्यात तिचेच विचार. तिचा विचार करत करतच त्याने बाईकला किक मारली आणि भरधाव वेगाने निघाला. काही दिवसातच ती संपूर्ण त्याची होणार हा विचार तरळताच त्याच्या चेहऱ्यावर हसू आलं आणि तोही तिच्या सहवासाचे स्वप्न रंगवू लागला. तिच्या विचारांच्या वेगाबरोबर गाडीचाही वेग वाढत होता. तो तिच्या प्रत्येक भावाचा, स्पर्शाचा अनुभव विचारातच टिपू लागला आणि अचानक समोरून येत असलेल्या ट्रकला त्याची धडक लागली. तो कोलमडला, पडला. डोकं सुन्न झाल्यासारखं झालं. त्याची नजर बाजूला वळली तर रक्ताचा चिखल त्याच्या नजरेस पडला. लोकांची एकच गर्दी, वाचवा, कोणीतरी मदत करा, अरे जिवंत आहे तो अजून, असे अंधुकसे आवाज त्याला ऐकू येत होते. त्याला एव्हाना कळून चुकलं होतं की खेळ अर्धवटच राहणार कदाचित. तिचा चेहरा डोळ्यासमोर आला आणि दूर दूर जाऊ लागला. तसाच त्याच्या डोळ्यातनं आसवं ठिबकली. स्वप्न अपूर्णच राहिलं आमचं. मनात तो पुटपुटला. त्याचा देह तडफडत होता. काही क्षणात तीही हालचाल थांबली आणि शेवटच्या श्वासात पण तीच आठवली. नियतीने अखेरीस खेळ गुंडाळला. तोही प्राजक्तच झाला. सगळ्यांच्या आयुष्यातला, विशेष करून तिच्या. तो प्रेमाने बहरला, आनंदाची केशरी छटा पसरवली.
सगळ्यांच्या आयुष्याला टवटवी आणली, मायेचा सुगंध उधळला आणि आयुष्याचं उन्हे कळल्यावर क्षणार्धात अर्थधानही पावलं. धन्यवाद.